मुंबई विद्यापीठ पुन्हा एकदा वादात सापडले। कोट्यवधी रुपये खर्च करून देखील दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे तब्बल 80% विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रथम वर्ष बीकॉमच्या निकालात 2543 विद्यार्थ्यांपैकी 2086 विद्यार्थी नापास झालेले आहेत। तर बीएच्या प्रथम वर्षाच्या 2224 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी 1768 विद्यार्थी नापास झाल्याचं समोर आले। त्यामुळे दूरस्थ शिक्षण प्रणाली राबवण्याच्या पद्धतीवरच आता प्रश्न उपस्थित होते। मुंबई विद्यापीठामधील जे ॲडॉल डिपार्टमेंट आहे हे डिस्टन्स लर्निंग आहे। याच्यामध्ये विद्यार्थी हा बाहेर असतो, तिथे येत नसतो। याच्यामध्ये पीआरओचं काम, तिकडचे पीआरओचं काम बरोबर चाललं आहे का, हा संपूर्ण प्रश्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा मुंबई विद्यापीठाला करत आहे। विद्यार्थी परिषदेने सातत्याने ॲडॉल डिपार्टमेंटमध्ये आम्ही निवेदन दिलं आहे। याच्या आधी एम ए मराठीचे प्रकरण असेल, एम ए मराठीमध्ये एका वेळी विद्यार्थ्यांचे एकदा पास, एकदा नापास, एकदा पास असे सातत्याने 2-3 वेळा रिझल्ट लागले। ही संपूर्ण चिंताजनक बाब ही मुंबई विद्यापीठात होत आहे।